वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण स्लीव्जवरची अजून एक डिझाइन बघणार आहोत, पण ती कट वर्कमध्ये असणार आहे। तर यासाठी मी पहिल्यांदा हा असा आकार एक काढून घेतलेला आहे। ही आपली स्लीव्जची खालची वाली साइड येणार आहे आणि हा स्लीव्जच्या तिथला असा भाग येणार आहे। तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथे आपण जरी थ्रेडने पूर्ण चेन स्टिचिंग करून घेऊ। यामध्ये चेन स्टिचिंग करताना छोट्या छोट्या घ्यायच्या, कारण आपण हा मधला जो भाग आहे तो कट करणार आहोत। मी हे इथे दोनदा चेन स्टिचिंग करून घेतलेली आहे। आता यानंतर शुगर बीटने आपण स्टिच करून घेऊ। ही डिझाइन तुम्ही फक्त स्लीव्जवरतीच नाही, जर तुम्ही बोट नेक केला असेल मागून बॅक साइडला, तर त्या बॅक साइडच्या बोट नेकवरती सुद्धा तुम्ही ही डिझाइन करू शकता। आता शुगर बीटने आउटलाइन करून घेतल्याच्या नंतर मी इथे जे स्टोन चेन असते ती इथे फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने चिटकवली आणि त्यानंतर थोडं थोडं स्टिच केलेलं आहे। तर यानंतर आपण मोठेवाले जे शुगर बीट असतात त्याने एक आउटलाइन करून घेऊ त्याला। आता मोठ्या शुगर बीटने करून घेतलं, अजून एक आता लहानवाल्या छोट्यावाल्या शुगर बीटची लाईन तयार करू आपण। ही डिझाइन करायला एकदम सोपी आहे। आता यानंतर आपण हा एक ड्रॉप शेपचा मोती आणि शुगर बीट या इथे या पद्धतीने स्टिच करणार आहोत।
तर यानंतर बघा किती सुंदर दिसते. आणि आता यानंतर या आणि या साईडला आपण शुगर बीटने स्टिचिंग करणार आहोत. आता हे शुगर बीटने हे मी फक्त तुम्हाला छोटीशी लाईन दाखवलेली आहे, पण हे पूर्ण स्लीव्जवरती खालच्या साईडने करून घ्यायची. आणि यानंतर या पद्धतीने एक ड्रॉप शेपचा मोती आणि एक शुगर बीट टाकायचा आणि अशी डिझाईन तयार करायची. ही करायला खूप सोपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आता यामधला हा जो भाग आहे हा आपण भाग कट करून घेणार आहोत. आता मी कट केलं, पण त्यामध्ये एवढी फिनिशिंग नाही आली, तर तुम्ही या असं उदबत्तीच्या साहाय्याने आहे किती छान फिनिशिंग सहित कट झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही यामध्ये हवं तर तुमच्या जो साडीचा कपडा आहे तो सुद्धा तुम्ही यामध्ये लावू शकतात स्टिच करताना. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.